आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 19 जुलै 2026. विषय: जीवन. सोनेरी मजकूर. यहुदा आणि तुम्हाला अनंतकाळच्या जीवनात घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेची वाट पाहत, देवाच्या प्रीतीतत्त्वत ला राखा. उत्तरदायी वाचन. तिमथ्याला न्याचीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रेम, सहनशीलता आणि लीनता यासाठी जोराचा प्रयत्न कर. विश्वासाच्या चांगल्या स्पर्धेत टिकून राहा, ज्यासाठी तुला बोलाविले होते, त्या अनंतकाळच्या जीवनाला दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस, जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली, त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या समयापर्यंत निष्कलंक आणि दोषरहित राहावे म्हणून ही आज्ञा पाळ. जोय धन्य, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू या धन्यवादिताच्या निर्णयानुसार योग्य समय आल्यावर हे घडवून आणील. ज्या एकाला समर्थत्व आहे, ज्यापर्यंत पोहोचता येणार नाही अशा प्रकाशात राहतो, ज्याला कोणीही पाहिले नाही किंवा पाहू शकत नाही, त्याला सन्मान आणि अनंतकाळचे सामर्थ्य असो. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. मी जगेन आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन. लूक. यहुदी पुढाऱ्याने त्याला विचारले, उत्तम गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी मी काय करू? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेत. व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख. तो पुढारी म्हणाला, या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळल्या आहेत. जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्याला म्हणाला, तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची उणीव आहे. तुझ्याजवळचे सर्व काही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. मग ये, माझ्या मागे चल. पण जेव्हा त्या पुढाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला, कारण तो फार श्रीमंत होता. जेव्हा येशूने पाहिले की तो दुःखी झाला आहे, तो म्हणाला, ज्यांच्याजवळ धन आहे त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. होय, श्रीमंत माणसाचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाने सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे. नंतर ज्या लोकांनी हे ऐकले ते म्हणाला, तर मग कोणाचे तारण होईल? येशू म्हणाला, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. मग पेत्र म्हणाला, पहा, आमच्याकडे जे होते ते सर्व सोडून आम्ही तुमच्या मागे आलो आहोत. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, असा कोणीही नाही की ज्याने देवाच्या राज्यासाठी आपले घर किंवा पत्नी किंवा भाऊ किंवा आईवडील सोडले आहेत. त्यांस या काळात व येणाऱ्या या काळातील अनंत काळात याच्यापेक्षा कित्येक पटींनी मिळाले नाही. योहान. मग येशू वलांडण सणाच्या अगोदर 6 दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता. मग तो तेथे आहे हे यहुदियांतील बऱ्याच जणांना कळले.
तेव्हा फक्त येशूसाठीच नव्हे तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्या लाजराला पाहावे म्हणून ते आले. तेव्हा मुख्य याजकांनी लाजराला मारण्याचा कट केला. कारण त्याच्यामुळे पुष्कळ लोक येशूकडे जात होते व त्याच्यावर विश्वास ठेवीत होते. दुसऱ्या दिवशी सणासाठी आलेल्या मोठ्या जमावाने ऐकले की येशू यरुशलेमकडे येत आहे. मग जो जमाव त्याने लाजरला कबरेतून आणलेले व मरणातून उठविलेले पाहत होता तो जमाव सातत्याने त्याच्याविषयी सांगत होता. पुष्कळ लोक त्याला जाऊन भेटले कारण त्याने तो चमत्कार केला होते हे त्यांनी ऐकले होते. येशू त्यांना म्हणाला, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खरे सांगतो, गव्हाचा दाणा भूमीत होऊन मेला नाही, तर एकटाच राहतो, पण तो मेला तर पुष्कळ फळ देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला गमावेल, पण जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याला अनंत काळाच्या जीवनासाठी राखील. माझे अंतःकरण व्याकुळ झाले आहे. आणि मी आता काय सांगू? पित्या, माझी या घटकेपासून सुटका कर. केवळ याच कारणासाठी या वेळेला मी आलो. पित्या, तुझे गौरव कर. तेव्हा आकाशातून वाणी झाली की मी त्याचे गौरव केले आहे व पुन्हाही त्याचे गौरव करीन. जो जमाव तेथे होता त्याने हे ऐकले व म्हटले, गडगडाट झाला. दुसरे म्हणाले, देवदूत त्याच्याशी बोलला. येशू म्हणाला, हा आवाज तुमच्यासाठी होता, माझ्यासाठी नव्हे. मग येशू त्यांना म्हणाला, आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्यामध्ये असणार आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला, यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करू नये. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे म्हणून तुम्हाला प्रकाश आहे तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा. तेव्हा येशू मोठ्याने बोलला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. मी प्रकाश असा जगात आलो आहे, यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये. कारण मी स्वतःहून बोललो असे नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा केली आहे. आणि त्याची आज्ञा अनंत काळचे जीवन आहे. रोमकरांस. तर मग आपण काय म्हणावे? देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? खात्रीने नाही. आपण जे पापाला मेलो ते अजूनही जिवंत कसे राहू? तुम्हाला माहित नाही का की ज्या आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होता त्या आपला त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला. पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे. कारण जर त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने आपण त्याच्याशी जोडलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी जोडले जाऊ. आणि जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर आम्ही विश्वास धरतो की त्याच्याबरोबर जिवंतही राहू. कारण आम्हास माहित आहे की ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठविला गेला तो यापुढे मरणार नाही. मरणाची त्याच्यावर सत्ता चालणार नाही. जे मरण तो मेला ते एकदाच पापासाठी मेला, परंतु जे जीवन तो जगतो ते तो देवासाठी जगतो. त्याच रीतीने तुम्ही स्वतःला पापाला मेलेले पण ख्रिस्त येशूमध्ये व देवासाठी जिवंत असे समजा. तुम्हाला पापांपासून मुक्त केले गेले आणि नीतिमत्वाचे गुलाम करण्यात आले. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त करून देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हाला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंत काळचे जीवन आहे. कारण पापाची मजुरी मरण आहे, परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंत काळचे जीवन आहे.
सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. जीवन शाश्वत आहे. आपण हे शोधून काढले पाहिजे आणि ते सिद्ध करण्यास सुरुवात केली पाहिजे. जीवन आणि चांगुलपणा अमर आहेत. म्हणून आपण अस्तित्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वार्धक्य आणि विनाशाऐवजी रमणीयता, ताजेपणा आणि सातत्य यांमध्ये घडवूया. प्रश्न: जीवन म्हणजे काय? उत्तर: जीवन म्हणजे दिव्य तत्व, मन, आत्मा, चैतन्य. जीवनाला आरंभ नाही आणि अंतही नाही. काळ नव्हे, तर शाश्वतता जीवनाचा विचार व्यक्त करते आणि काळ हा शाश्वततेचा भाग नाही. जसे जसे एकाची ओळख पटते, तसे तसे दुसरे नाहीसे होते. काळ मर्यादित आहे, शाश्वतता सदैव अनंत आहे. जीवन जड वस्तूत नाही किंवा जड वस्तूचे नाही. ज्याला जड वस्तू म्हटले जाते ते चैतन्याला अज्ञात आहे. कारण चैतन्यामध्येच सर्व सार सामावलेले आहे आणि तेच शाश्वत जीवन आहे. जड वस्तू ही एक मानवी संकल्पना आहे. जीवन म्हणजे दिव्य मन. जीवन मर्यादित नाही. मृत्यू आणि मर्यादितता जीवनाला अज्ञात आहेत. येशू म्हणतो, हेच सार्वकालिक जीवन आहे, होईल असे नाही. आणि मग तो सार्वकालिक जीवनाची व्याख्या त्याच्या पित्याचे आणि स्वतःचे वर्तमान ज्ञान, प्रेम, सत्य आणि जीवनाचे ज्ञान अशी करतो. हेच सार्वकालिक जीवन आहे, की त्यांनी तुला, एकुलत्या एका खऱ्या देवाला, आणि येशू ख्रिस्ताला, ज्याला तू पाठवले आहेस, ओळखावे. पवित्र शास्त्र सांगते, मनुष्य केवळ भाकरीनेच नव्हे, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, हे दर्शवते की सत्य हेच मनुष्याचे वास्तविक जीवन आहे. परंतु मानवजात ही शिकवण व्यावहारिक बनवण्यास विरोध करते. देवावरील आपल्या विश्वासाची प्रत्येक परीक्षा आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवते. आत्म्याद्वारे भौतिक परिस्थितीवर मात करणे जितके अधिक कठीण वाटते, तितकाच आपला विश्वास अधिक दृढ आणि आपले प्रेम अधिक शुद्ध असले पाहिजे. प्रेषित योहान म्हणतो, प्रेमामध्ये भीती नसते, परंतु परिपूर्ण प्रेम भीतीला घालवून देते. जो भय बाळगतो, तो प्रेमामध्ये परिपूर्ण झालेला नाही. ही ख्रिस्ती विज्ञानाची एक निश्चित आणि प्रेरित घोषणा आहे. ईश्वर, जो दिव्य कल्याण आहे, माणसाला शाश्वत जीवन देण्यासाठी मारत नाही, कारण केवळ ईश्वरच माणसाचे जीवन आहे. ईश्वर एकाच वेळी अस्तित्वाचे केंद्र आणि परिघ आहे. वाईट नष्ट होते, चांगले नष्ट होत नाही. सर्व प्रकारच्या चुका या खोट्या निष्कर्षांना पुष्टी देतात की एकापेक्षा जास्त जीवन आहेत. भौतिक इतिहास हा आध्यात्मिक इतिहासाइतकाच वास्तविक आणि जिवंत आहे. नश्वर चूक ही अमर सत्याइतकीच निर्णायकपणे मानसिक आहे. आणि दोन स्वतंत्र, विरोधी अस्तित्वे आणि शक्ती आहेत. म्हणजेच, आत्मा आणि जड वस्तू, ज्यांच्या परिणामी एक तिसरी व्यक्ती, नश्वर मनुष्य, निर्माण होते. जी पाप, आजारपण आणि मृत्यूचे भ्रम निर्माण करते. मनुष्य हा केवळ एक भौतिक देह नाही, ज्याच्या आत मन आहे आणि ज्याला अमर होण्यासाठी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीतून बाहेर पडावे लागते. मनुष्य अनंततेचे प्रतिबिंब आहे. आणि हेच प्रतिबिंब ईश्वराची खरी कल्पना आहे. ईश्वर मनुष्यामध्ये ती अनंत कल्पना व्यक्त करतो, जी एका अमर्याद पायावरून सतत विकसित होत, विस्तारत आणि अधिकाधिक उंच जात असते. येशूने आपल्या शरीरात आमची पापे वाहिली.
आपल्या मानवी जीवनाच्या विशालतेतून त्यांनी दिव्य जीवन प्रकट केले. आपल्या शुद्ध स्नेहाच्या विशालतेतून त्यांनी प्रेमाची व्याख्या केली. सत्याच्या समृद्धीने त्यांनी असत्यावर विजय मिळवला. जगाने त्यांची नीतिमत्ता पाहिली नाही, म्हणून ती ओळखली नाही. परंतु पृथ्वीने त्यांच्या गौरवशाली उदाहरणाने आणलेला सुसंवाद स्वीकारला. त्यांच्या शिकवणीचे आणि उदाहरणाचे अनुसरण करण्यास कोण तयार आहे? जेव्हा आजारपणाचा किंवा पापाचा भ्रम तुम्हाला मोहात पाडतो, तेव्हा देवाला आणि त्याच्या कल्पनेला दृढपणे चिकटून राहा. तुमच्या विचारात त्याच्या प्रतिरूपाशिवाय दुसरे काहीही राहू देऊ नका. भीती किंवा शंका तुमच्या स्पष्ट जाणीवेवर आणि शांत विश्वासावर सावट टाकू देऊ नका, की सुसंवादी जीवनाची ओळख, जसे शाश्वत जीवन आहे, जीवन जे नाही त्याबद्दलची कोणतीही वेदनादायक भावना किंवा विश्वास नष्ट करू शकते. शारीरिक जाणीवेऐवजी ख्रिस्ती विज्ञानाला तुमच्या अस्तित्वाच्या आकलनाचा आधार बनू द्या, आणि हे आकलन चुकीच्या जागी सत्य स्थापित करेल. नश्वरतेच्या जागी अमरत्व स्थापित करेल आणि विसंवादाला शांत करून सुसंवाद प्रस्थापित करेल. मानवी गैरसमज दूर करून त्यांच्या जागी भौतिक नव्हे, तर आध्यात्मिक जीवन स्थापित करण्याची मानसिक शक्ती आपल्यात आहे, हे आपण ओळखले पाहिजे. मनुष्य परिपूर्ण आणि अमर आहे, तो होईल असे नाही, हे महान आध्यात्मिक सत्य समोर आणले पाहिजे. आपण अस्तित्वाची जाणीव कायमस्वरूपी जपली पाहिजे आणि ख्रिस्त व ख्रिस्ती शास्त्राच्या माध्यमातून कधी ना कधी पाप आणि मृत्यूवर विजय मिळवलाच पाहिजे. जेव्हा भौतिक श्रद्धांचा त्याग केला जाईल आणि अस्तित्वाची अमर सत्ये स्वीकारली जातील, तेव्हा मनुष्याच्या अमरत्वाचा पुरावा अधिक स्पष्ट होईल. आध्यात्मिक दृष्ट्या केवळ एकच निर्माता, परमेश्वर आहे, हे समजल्याने संपूर्ण सृष्टी उलगडते, धर्मग्रंथांची पुष्टी होते, आणि वियोग नाही, दुःख नाही, तसेच मनुष्य अमर, परिपूर्ण आणि शाश्वत आहे याची मधुर खात्री मिळते. चला, आपण या संपूर्ण प्रकरणाचा निष्कर्ष ऐकूया. देवावर प्रेम करा आणि त्याच्या आज्ञा पाळा, कारण हेच त्याच्या प्रतिरूपात आणि त्याच्यासारखे असलेले संपूर्ण मनुष्य आहे. दैवी प्रेम अनंत आहे, म्हणून जे काही खरोखर अस्तित्वात आहे, ते सर्व देवामध्ये आणि देवापासूनच आहे, आणि ते त्याचे प्रेम प्रकट करते. माझ्यासमोर इतर देव बाळगू नकोस. निर्गम 20-3 पहिली आज्ञा हा माझा सर्वात आवडता ग्रंथ आहे. ती ख्रिश्चन सायन्स प्रात्यक्षिक दाखवते. ती देव, आत्मा आणि मन यांच्या त्रैक्याची शिकवण देते. ती सूचित करते की मनुष्याला देव, शाश्वत कल्याण याशिवाय दुसरा कोणताही आत्मा किंवा मन असणार नाही आणि सर्व मनुष्यांचे एकच मन असेल. पहिल्या आज्ञेचे दैवी तत्व अस्तित्वाच्या विज्ञानाचा आधार आहे, ज्याद्वारे मनुष्य आरोग्य, पवित्रता आणि शाश्वत जीवन प्रकट करतो. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते,
आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.